सामना चालू करायचा आहे करण आणि प्रवीण पवार. आरसीबी नाणेबंदी समाधान कॅप्टन कोणताही विलंब न करता सामन्याला सुरुवात करायचं आहे. दोन बल्लेबाज निवास आणि योगी अतिशय स्फोटक बल्लेबाज. निवासी नेहमीच तारीफ करू इच्छितो की तो जसा प्लेअर आहे तशी त्याची बॅट इथे चाललेली नाही वडवली ग्राउंड वरती, पण ह्या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये तो जरूर आपली बॅटची कला दाखवेल. निवास लातूरवरून बिलॉग करतात. निवास अतिशय दूरवरचा प्रवास करून इथे खेळण्यासाठी ते उपस्थित आलेले आहेत. त्यांना खेळ दाखवायलाच लागेल आणि 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 60+ धावसंख्या ठोकावं लागेल, कारण की तेवढाच ताकदीचा संघ आहे समोर आरसीबी नालबंदी. त्याच्यामध्ये पण एमपी वरून प्लेयर आलेले आहेत. शुभम असेल, अभि असेल, रोशन असेल, एवढ्या लांबून आम्ही आलोय प्रवास करून. तेच खेळ आपल्याला रोशनच्या मागच्या मॅच मध्ये आपण बघितलंय की 6 बॉलमध्ये 18 असताना 1 बॉल ठेवून विजय करून दिलाय रोशनने. मला वाटतं रोहित जरी बॅट चालले नसेल, अभि खरोखरच पहिल्या ओव्हरमध्ये त्याने जे बल्लेबाजी केली 6 बॉलमध्ये 31 धावा ठोकल्या होत्या अभिने. खरोखरच बल्लेबाज काय असतात त्यांनी दाखवून दिले. जरूर त्यांच्या नंतरच्या इनिंग मध्ये आपण त्यांची बॅट बघू शकता विजय. मला वाटतं ते गोलंदाज पण आहेतच, खरोखरच उत्कृष्ट असे ऑलराऊंडर प्लेअर, तेवढे क्षेत्ररक्षक पण आहेत. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे कोणताही विलंब न करता. थोड्याच वेळात आपले मान्यवर इथे उपस्थित होतील. डॉक्टर चेतन महाजन ज्यांनी प्रथम पारितोषिक चा बक्षीस दिलाय. कुणाल राठोड असतील, प्रणव राठोड असतील. सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे कोणताही विलंब न करता. 4च ओव्हरचा सामना असेल. दोन्ही संघांना मी विनंती करतो, ओव्हर होत चाललेली आहे, अजून 1 ओव्हर कमी करता येतील. 3च ओव्हरचा सामना खेळलेला आहे. तुम्ही जेवढा वेळ घेणार तेवढे 1 ओव्हर कमी होत जाईल. दोन्ही संघाचे कर्णधाराने विनंती आहे की ताबडतोब सामना चालू करून घ्यायचा आहे. अंपायर चला स्ट्राईकला असेल निवास आणि उत्कृष्ट असे गोलंदाज अभि. बल्लेबाज तर ते उत्कृष्ट आहेतच. सामना करेल निवास. पहिलाच बॉल अतिशय उत्कृष्ट असा मारला औपचारिकच्या दिशेने आणि मला वाटतं 1च धाव रोहित आहे तिथे. खूपच सुरेख फिल्डिंग म्हणावं लागेल. 1च धाव. आता सामना करेल योगी. दोघेही अतिशय तुल्यबळ संघ. खूपच सुरेख असा परत ऑफसाईडच्या दिशेने मारलाय आणि मला वाटतंय 1च धावावरती समाधान मानावं लागेल योगी यांना. 2 बॉल आणि 2 धावा. चांगला टार्गेट द्यावं लागेल मोरे या संघाला, कारण की तेवढाच ताकदीचा संघ आहे नालबंदी. उत्कृष्ट असा बॉल टाकलाय. यार्कर लेनचा बॉल होता आणि मला वाटतं 1च धाव. काय बॉल टाकतोय अभि. 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा. अतिशय उत्कृष्ट असा बॉल होता हा यार्कर लेनचा आणि काहीच निवास सारख्या स्फोटक बल्लेबाजला त्यांनी थांबून ठेवलंय. अतिशय उत्कृष्ट असा बॉल आणि मला वाटतं बॅटची एज होती आणि एक चांगल्या तरी फिल्डिंग झालेली आहे आणि डॉट बॉल. काय सामना आहे. 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा दिल्यात आणि एवढे स्फोटक बल्लेबाज आहेत निवास पवार आणि योगी राठोड. स्फोटक बल्लेबाजला पण थांबून ठेवलाय अभिनी.
अतिशय उत्कृष्ट लेनचा बॉल होता आणि मला वाटतं परत एकदा डॉट बॉल. मला जरा अभि हवी मोर्याच्या बल्लेबाजावरती जरा हवी पडताना दिसतोय. अभि बल्लेबाज तर ते आहेतच पण गोलंदाज बी त्याच्यापेक्षाही बेस्ट आहेत. ऑलराऊंडर भूमिका काय असते त्या अभिच्या माध्यमातून आपण बघू शकता. परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं समाधान संघमालक आहेत. कॅप्टन सोडणार नाहीत ते आणि विकेट. एक षटक संपलेला आहे. फक्त धावसंख्या झाली ते फक्त 3. उत्कृष्ट षटक टाकलाय अभिने. अभि मागच्या सेवालाल चषक मध्ये पण हा उत्कृष्ट असा बल्लेबाज त्यांनी आपली बॅटिंग दाखवली होती पण त्यांचा सूरज जाधव असून पण ते पराभूत झाले होते. तेवढ्याच ताकदीचा समोर संघ होता मोरया 11. खरोखरच अभिची जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे. खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी बॉल टाकून मला वाटतं पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. 4 ओव्हरचा सामना असेल. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर 3 धावा येत असतील तर संघ जरूर बॅकफुटला जाईल मोरया 11. पण मी आपल्याला वाटते की आता मोरया निवासची बॅट चालावीच लागेल. जरी मॅचच्या 2 मॅचमध्ये निवास जरी थांबला असेल पण ह्या मॅचमध्ये रना यावंच लागतील तुमच्या बॅटमधून. कारण की तुम्हाला आता संघाला तुमची आवश्यकता आहे. निवास चौकार आणि षटकार तुमच्या बॅटमधून यावाच लागतील. कारण की पहिला पॉवर प्लेच्या षटकमध्ये फक्त 3 आलेले आहेत. जिथे धावा 15 ते 20 येण्याच्या प्रत्येक टीम अपेक्षा करत असतो तिथे फक्त 3च धावा आलेल्या आहेत. जरूर मोठा झटका म्हणावा लागेल आणि एक चांगली विकेट योगीच्या माध्यमातून. अभि उत्कृष्ट असे बल्लेबाज 6 बॉलमध्ये 31 धावा त्यांनी घडल्या होत्या आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून फक्त 3 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. दुसरी ओव्हर घेऊन येतो तो शुभम. खूपच सुरेख असा बॉल आणि मला वाटतं मिस फिल्डिंग म्हणावं लागेल. एवढा सुरेख बॉल होता आणि त्याला मिस फिल्डिंगच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या माध्यमातून 4 धावा भेटलेल्या आहेत. हे 10 मागाकडे पळतील कारण की तेवढाच ताकदीचा संघ आहे समोर. सूर्या अतिशय घातक बॉलर म्हणून त्याची छाती ओळखली आहे. शाही सेवा संघाच्या फायनल लिस्टमध्ये त्यांनी 18 बॉलमध्ये 21 धावा असताना पहिली ओव्हर मिडन टाकली होती. त्या सूर्याची तुम्हाला सामना करायचा आहे. अतिशय 6चे 6 बॉल यारकर टाकू शकतो सूर्या तशी त्याची ओळख आहे. त्याला तुम्ही एक्स्ट्राच्या माध्यमातून धावशेका देऊ शकत नाही कारण की तेवढाच ताकदीचा संघ आहे तो मोरया 11. दुसरा बॉल सामना करेल निवास. मी बोललो होतो की निवासला जास्त तुम्ही शांत ठेवू शकत नाही पण चांगल्या तऱ्हेने फिल्डिंग केली आणि मला वाटतं 1 धाव 2 धावा पण पूर्ण झालेल्या आहेत. खूपच सुरेख बॉल म्हणावा लागेल. शिवम राठोड एमपीतून बिलॉंग करतात ते उत्कृष्ट बल्लेबाज पण आहेत आणि तेवढाच सुपर शॉट मारलाय आणि मला वाटतं झेल व्हायला पाहिजे होता कारण की झेल होता हा निवासचा पण फिल्डर अभि थोडासा कॅचला वर येऊन तो कॅचला जज करू शकला नाही. 1च धाव संख्या झाली ती मला वाटतं 10 धावा झालेल्या आहेत. मोरया 11 उत्कृष्ट असे बल्लेबाज रवी तर योगीच्या जागा घेऊन आलाय तो रवी. ठाणे पोलीस मध्ये कार्यरत आहेत. खूपच सुरेख शॉट म्हणावं लागेल आणि मला वाटतं या बॉलला थांबवणं मुश्किलही नाही बल्कि नामुमकिन भी आहे. 4 धावा. उत्कृष्ट अशी बल्लेबाजी रवी. पहिलाच बॉल फेस करून पहिलाच बॉल त्याने आउटसाइडच्या दिशेने कट मारून चौकार घेतलाय. खूपच सुरेख शॉट. शिवम उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत त्याच्यावरती हवी पडताना दिसत आहेत बल्लेबाज. यष्टाच्या बाबतीत जाऊन 4 धावा भेटल्या होत्या तेच शुभम.
खूपच सुरेख शॉट. फिल्डर एक साईडला जातो तर दुसऱ्या साईडला बॉल मारतायत. खरोखरच रवी, तुम्ही मुंबई पोलीसमध्ये कार्यरत, ठाणे कार्यरत असून पण वेळेत वेळ काढून अशी प्रॅक्टिस ठेवून उत्कृष्ट असे फटकेबाजी करतायत. याला वेळ द्यावा लागतो कारण की क्रिकेट हा प्रॅक्टिसचा गेम आहे. डायरेक्ट कोणी येऊन कोणताही धुरंधर जरी असेल तरी तो सामना करू शकत नाही बॉलची. त्याचीच प्रॅक्टिस किती महत्वाचं आहे तेच आपल्याला रवीच्या माध्यमातून बघायला भेटेल. कारण की जॉब करून तुम्ही आपलं जो गेम आहे ते चांगल्या रीतीने खेळत आहेत. खरोखरच मानावं लागेल रवी यांना. बॅक टू बॅक 2 चौकार, 18 धावा आणि मला वाटतंय षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या नंतर धावसंख्या झाली ती 18. अजून 2 ओव्हर बाकी आहेत. नेवासची बॅट काय चालायला मागत नाहीये. 2 ओव्हरपर्यंत अजून त्यांच्या बॅटपर्यंत चौकार षटकार आलेले नाही आहेत. 18 धावा, 2 ओव्हर पूर्ण 18 धावा. ह्या ओव्हरला त्यांना आक्रमण करावंच लागेल कारण की तेवढाच ताकदीचा संघ आहे RCB नालबंदी. तुम्हाला कमीत कमी धावा 50+ तरी करावं लागतील कारण की त्याच्यामध्ये पण तेवढे धुरंधर बल्लेबाज आहेत. अभि असेल, रोहित असेल, शिवम असेल, समाधान असेल, रोशन. 6 बॉलमध्ये त्यांनी जवळजवळ 26 धावा ठोकून आपल्या संघाला विजय करून दिलाय. तोच रोशन. अतिशय स्फोटक बल्लेबाज आहेत ते. तुम्हाला चांगला टार्गेट द्यावाच लागेल. कमीत कमी 50+ धावा संख्या तुम्हाला बोर्डवरती RCB नालबंदीला द्यावा लागतील टार्गेटसाठी. दुसरी येऊन घेऊन तुम्हाला तर रोहित चव्हाण का, रोहित पवार काय नाव आहे, रोहित पवार. थांब बेटा मला पिऊ दे. खूपच सुरेख आणि मला वाटतं नो बॉल आहे. फ्री हिट असेल. उत्कृष्ट असे आमचे अंपायर करण. पहिला बॉल डॉट झाला होता निवास खून पण त्यांना परत चान्स भेटला आहे फटकेबाजी करण्यासाठी. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक आणि फ्री हिट असेल निवास. नो बॉल आहे. विकेट जरी झाली असेल तरी काय हरकत नाही. मला वाटतं आज निवासचा बल्ला काय चालायला मागत नाहीये. प्रेक्षक मला वाटतं जवळजवळ निवासच्या बॅटिंगची आतुरता बघतायत की कधी चौकार षटकार मारेल निवास. पण त्यांची बॅट काय आज बोलायला मागत नाहीये. अजून ओव्हर आहेत, मारू शकतात निवास. 6 बॉलमध्ये 6 षटकार सुद्धा मारू शकतात. त्या ताकदीचे बल्लेबाज आहेत ते. खूपच ज्यादा सुरेख बॉल टाकला होता रोहितने. जेव्हा पडलेले आहेत. मला वाटतं काही इंजुरी झाली असेल तर बघायची आहे कारण की आपला प्लेअर कोणत्याही प्रकारे इंजुरी होऊ नये. रोहित यांना उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते. मला वाटतं पायाला थोडा लचकला असेल. सुरेख गोलंदाजी करतायत. अमल भाऊ फर्स्ट एड किट घेऊन आतमध्ये जायचंय. मोकळ्या हाताने जाऊ नका. फर्स्ट एड किट घेऊन जायचंय अमल भाऊ. आणि ज्याने प्रथम पारितोषिक दिलेले आहेत चेतन महाजन सर, हे स्वतःच डॉक्टर आहेत, MD डॉक्टर. कोणत्याही प्रकारे इजा झाली असेल तर चेतन सरांकडे घेऊन जावा. आजच्या दिवस त्यांच्याकडून फ्री सर्व्हिस असेल कारण की प्रथम पारितोषिकचा जे बक्षीस आहे त्यांनी दिलेले आहेत.
राठोड हॉस्पिटल बदलापूर स्टेशनच्या समोरच वैशाली टॉकीजच्या बॅक साईडला महेश पवार राठोड हॉस्पिटलचे ॲडमिन यांनी ताबडतोब आतमध्ये जायचं आहे. प्लेअरला जास्त इंजुरी झाली असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे, कारण की सर्व खेळाडू आपलेच आहेत, सर्व बांधव आहेत. बंजारा हा बंजारा चषक आहे, कारण की सगळे आपले भाऊ बंधच आहेत. जरी आज एकामेकाविरुद्ध लढत असतील तरी हा मॅच सामन्यानंतर आपण सगळं एक भाऊ बांधच आहोत. त्या हिशोबानेच आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, कोणताही वाद करायचा नाही आहे. मला वाटतं उत्कृष्ट असे गोलंदाज रोहित पाय मोडपलाय वाटतं, खूपच इंजुरी जास्त आहे, त्याच्यामुळं प्लेअरला आराम दिलेला चांगला राहील. की मॅच कधी पण जिंकू शकता, पण आपल्या इंजुरी एकदा झाली त्याला रिकवर करणं खूपच तो पाय मुडपला असेल, शक्यतो तुटला. आणि फायनल मॅचचे जे अंपायर आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत. गणेश भाऊ कल्याण पोलीस स्टेशन यांची इथे उपस्थिती झाल्याबद्दल मी केशवला प्रेसिडेंटच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. आणि आमचे जे मित्र उत्कृष्ट असे बल्लेबाज होते ते सध्याला काही कारणास्तव ते क्रिकेटपासून रिटायरमेंट घेतली. त्यांनी RD राठोड स्फोटक बल्लेबाज, साई इव्हेंट बीडचा हा स्फोटक बल्लेबाज होता काही दिवस, पण जॉबच्या माध्यमातून ते जरा खेळापासून दूर गेलेले आहेत. तरी ते आज आपल्या संघाला सपोर्टसाठी ते उपस्थित आहेत. तरी मी केसीला प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं मी स्वागत करतो. RD आणि मॅच चालू करायचं आहे, कोणताही विलंब न करता. आणि रोहितला ताबडतोब रुग्णालयामध्ये घेऊन जायचं आहे. ग्रामीण रुग्णालय कार्मेल ग्राउंड समोरच फ्रीमध्ये तुम्हाला सर्व्हिस भेटेल. एक्सरे वगैरे काढून काही इंजुरी असेल ते बघायचे. मला वाटतं जवळजवळ 3 बॉल टाकलेत वाटतं रोहितने, 3-2. चला सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे, कोणताही विलंब न करता, कारण की याच्यानंतर फायनल खेळायचे आहे. कोणताही विलंब न करता ताबडतोब सामना चालू करायचा आहे. रोहित जरी इंजर्ड झाला असेल तर त्याची जागा घेऊन येत आहेत ते समाधान, स्वतः कर्णधार जबाबदारी घेऊन आपल्या टीमला पहिली ओव्हर अतिशय उत्कृष्ट टाकले. आधीने 3च धावा दिलेल्या आहेत. मला आता दुसरा षटक असेल आणि दुसऱ्या धावामध्ये जवळजवळ तिसरं षटक चालू आहे. किती बॉल झाले? 2 बॉल झालेले आहेत. आणि सामना करेल रवी, अतिशय स्फोटक बल्लेबाज रवी. पहिला बॉल समाधानचा आणि मला वाटतं षटकार. रोहित इंजर्ड झाला, खरोखर या संघाला थोडासा झटका मोठा लागेल, कारण की रवी हा थांबणारा प्लेअर नाहीये. जसा बॉल आला तसाच पाठवून दिला लेग साईडच्या दिशेने. 6 धावा समाधानावरती पहिल्याच बॉलवरती हवी होताना दिसतोय. चांगले
गोलंदाज आहेत समाधान. आम्ही नेहमीच कार्मेलच्या माध्यमातून आम्ही खेळत असतो ग्राउंडच्या वरती. नेहमीच चांगल्या प्रकारे ते बॉलिंग करतात. आज संघाला ऑप्शन करून देतील समाधान. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारलाय आणि 4 धावा. मला वाटतं रोहित इंजर्ड झाला म्हणजे हा खूपच मोठा झटका म्हणावा लागेल आरसीबी नाणेनिधी संघासाठी. कारण एक प्रकारे धावा येत नव्हत्या आणि लोकपाठच्या 10 धावा आलेल्या आहेत. थांबून ठेवलं होतं अभि आणि रोहितने पूर्ण संघाला आणि पूर्णतः धावा परत वाढायला लागल्या आहेत. तरी पण निवासचा बल्ला अजून चाललेला नाही आहे. पण निवासचा जरी चालत असेल तर रवी आपची बॅट दाखवत असताना स्फोटक बल्लेबाज रवी मला वाटतं हा त्यांचा तिसरा चौकार आणि एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. उत्कृष्ट स्फोटक बल्लेबाज आहेत ते रवी. अजूनही 2 बॉल बाकी आहेत समाधानचे. त्याच्यावरती ते हवे होतील असं वाटतंय कारण की समाधान थोडा प्रेशरवरती असेल कारण की 2 बॉलवरती 2 फटके आले तर साहजिकच बॉलवर थोडा प्रेशर येणारच आणि सामना करेल रवी. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारलाय आणि मला वाटतं हा पण 4 धावा. खूपच महागडा षटक म्हणावं लागेल समाधानचं. 3च बॉल त्यांनी टाकलेत आणि 14 धावा जवळ दिलेल्या आहेत. बॉल द्यायचंय अजूनही षटक संपलेलं नाहीये. 5 बॉल झालेले आहेत. फेका फेका फेका. खूपच मॅच चालू करून दिली आहे समाधाननी आणि एकतर धावा येत नव्हत्या आणि त्याच्यावर हवी पडलाय तो रवी. वापसी करावं लागेल समाधान. करायलाच तो वापसी कारण की तो स्वतः कर्णधार आहे टीमचा. मला वाटतं सतीश भाई अनुपस्थित असतील त्याच्यामध्ये संघाची धुरा ते सांभाळत आहेत. ते सतीश सरने बॉलिंग टाकली असती जर रोहित जरी इंजर्ड झाला असेल तरी. रवी खरोखरच आपला गेम दाखवत असताना समाधानला थोडंसं व्हेरिएशन आपल्या बॉलिंग मध्ये चेंज करायला लागेल. थोडंसं लेग साईडच्या दिशेने खूप चेंडू टाकले समाधानाने. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा फटका फिल्डर खाली आणि निश्चितपणे कमबॅक म्हणायला लागेल. इथे विकेटचं पतन होत आहे समाधानच्या बॉलिंग मध्ये. व्हेरिएशन या व्हेरिएशनमुळे निश्चितपणे रवी आणि खूप सुंदर अशी फलंदाजी केली परंतु शेवट हा विकेटच्या माध्यमातून एक कमबॅक म्हणायला लागेल. आउट. सुंदर फलंदाजीचा प्रदर्शन रवी यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी चांगलं योगदान म्हणायला लागेल. आणि मला वाटतं शेवटचा षटक घेऊन येईल तर रोशन. 3 षटकाच्या नंतर धावसंख्या झाली ती किती झाले 36 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरला अवघे फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरला मला वाटतं जवळजवळ शुभमनी पण 10-12 धावा दिल्या होत्या. हा ओव्हर खूपच महागडा म्हणावा लागेल समाधानचा कारण की 3 बॉलमध्ये जवळजवळ 14 आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 17 ते 18 धावाचा षटक. हा तिसरा षटक म्हणावं लागेल. शेवटचा षटक घेऊन येतात रोशन. कमीत कमी थांबावं लागतील तुम्हाला. कमीत कमी 50च्या आतमध्ये मोर्या संघाला थांबावं लागेल कारण की त्यांच्याकडे पण उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. सूर्या असेल, शरद एक्सप्रेस असतील आणि जय अतिशय तेज धार गोलंदाज आउटस्विंग लेग स्पिन दोन्ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्याच्यानंतर प्रशांत असेल. 4 बॉलर असे ते उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते. त्याच्यामुळे जेवढा तुम्ही धावा कमी ठेवताल तेवढा तुमच्या बॅटिंगसाठी चांगला फायद्याचा राहील. रोशन हाच रोशनने ज्या 6 बॉलमध्ये 26 धावा लागत होत्या त्यांनी 6 बॉलमध्ये 26 धावा काढून दिल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. पहिलाच बॉल आणि मला वाटतं हा जवळजवळ 4 धावा असेल. मी बोललो होतो निवासी बॅट थांबली आहे पण आता निवासी बॅट बोलते. मी बोललो होतो निवास जरी थांबला असेल पण तो क्रीजवरती आहे अजून.
चौकार षटकार तो मारू शकतो, कारण की यातून 5 बॉल आहेत, त्याच्यामध्ये 1-2 षटकार तो आरामशीर मारू शकतो. परत एकदा वापसी आणि रोशन पहिल्या बॉलला तरी चौकार झाला असेल तरी मी वापसी करू शकतो. हेच खेळ दाखवत असताना रोशन खूपच सुरेख बॉलिंग म्हणावं लागेल. डॉट बॉल. बघूया पुढचा चेंडू रोशनचा. बॅट्समन मारण्याचा प्रयत्न परंतु चुकलेत बॅट्समन. या एक धावेवर धावसंख्या 41 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. खूपच मला वाटतं निवास आज स्ट्रगल करतोय, स्वतःशीच झुंजतोय, कारण की अतिशय स्फोटक बल्लेबाज आहे निवास, पण आज थोडासा झुंजतोय, कारण की क्रिकेट पासून प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. जरी एवढा स्फोटक बल्लेबाज आहे तरी तो आज स्वतःशी झुंजत येतोय. आता सामना करेल अजय, अतिशय स्फोटक बल्लेबाज अजय. रोशन तेवढाच ताकदीचा गोलंदाज. खूपच सुरेख असा लेग साईडच्या दिशेने मारलाय आणि मला वाटतं 6 धावा. अजय पहिलाच बॉल खेळला आणि पहिलाच बॉल षटकारच्या बाहेर मारलाय. खूपच चांगली बल्लेबाजी म्हणावं लागेल अजय राठोड यांच्या माध्यमातून. निवासी बॅट जरी चालत नसेल तरी अजय त्याला थांबणं मुश्किल आहे. धाव संख्या झाली ती जवळजवळ 47. अजूनही 1-2 बॉल शिल्लक असतील. खूपच परत लेग साईडच्या दिशेने मारलाय आणि चांगल्या तरी फिल्डिंग केली आहे खरोखरच. 4 आहे का? हा 4 आहे का फिल्डर? 4 धावा. अतिशय प्रामाणिकपणे आपलं त्याने स्वतःहून सांगितलं फिल्डरने की 4 धावा. 4 खेळाडू होते काय खेळाडूवरती दाखवली आहे. या 4 धाव्यावर धावसंख्या झाली आहे ती 51. आणि मला वाटतं हा शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूवरती अजय सुंदर शॉट. निश्चितपणे 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया रनआउट होत आहे की काय, आणि सुरक्षितरित्या 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि धावत. या 2 धाव्यावर धावसंख्या झाली आहे ती 53 टू विन 54. यानंतरचा होणारा सामना अंतिम सामना साई 11 बिल्ड वर्सेस. जो संघ या दोन्ही संघामधून जो विजय होईल त्या संघाबरोबर जो सामना होईल, यानंतरचा सामना अतिशय रोमांचक सामना होईल. त्यामुळे प्रेक्षकांनी कुठेही जायचं नाहीये. आज थोड्याच वेळामध्ये फायनलचा रोमांच दिसेल आपल्याला. अतिशय सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन केलंय. बघूया आता RCB नालबंदी या संघाला विन होण्यासाठी 54 धावांची गरज. 24 चेंडू आणि 54 धावा. 12 48 आणि 52 13.5 रन प्रति ओव्हर. 13.50 प्रति ओव्हर स्ट्राइक रेट. मॅच घेऊन भारी ती 40 मॅच ते समाधान पहिलं 3 रन दिलं होतं सर. हा मॅच काय सूर्याचं नाही, सूर्य आहे ना माझं. खूपच चुरचेचा सामना मागायला वगैरे गेले, कारण की आबीला आता मला वाटतं आबी कसा खेळेल आता, कारण की सूर्य अतिशय बेस्ट बॉलर म्हणून मागच्या म्हणजे सेवालाल चषकमध्ये त्यांनी बेस्ट बॉलरचा जो पारितोषिक घेतला होता, तो सूर्यला आता आबीला सामना करायचा आहे. कारण की फायनल मॅचमध्ये त्यांनी पहिली ओव्हर मिडल ओव्हर अशी टाकली होती, त्यालाच सामना आता आबीला करावा लागेल. आणि त्याच्याच साथीने आहे तो शुभम.
क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुंदर अशा बदलापूर नगरीमध्ये हा चाललेला सामना. बोल 24 चेंडूबाई 54 धावांची आवश्यकताच देखा. हारजीत चालूच परंतु जको संघ काय बेस्ट दिए आपलो ऊस संघ निश्चितपणे विजय प्राप्त करूया. एक मैदाने पर निश्चितपणे हाई स्कोर अवघड चीज परंतु बॉलिंगर क्वालिटी सुरेश नावकरी सुरेश अतिशय सुंदर गोलंदाजी प्रदर्शन केलं. शेवालाल चषक आणि केसुलाव चषक देखा सेमीफायनल मॅच चालू 24 चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकताच. मैदाने पर ॲम्ब्युलन्स आणि मला वाटतंय रोहित साठी ही ॲम्ब्युलन्स आली असेल. जरा पायाची दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात घेऊन जायचंय. खूपच चांगली सुविधा म्हणावं लागेल केसीला प्रतिष्ठानच्या माध्यमातून. जरी प्लेअर कोणत्याही प्रकारे इंजर झाला असेल तरी ताबडतोब ॲम्ब्युलन्सची सुविधा आपण उपलब्ध करून दिली. धन्यवाद अमोल भाऊ. कारण की सगळे प्लेअर आपलेच भाऊबंद आहेत. फक्त हा जो युद्ध आहे हा फक्त गेमसाठीच ठेवा. आपले द्वितीय पारितोषिकचे ज्याने बक्षीस आपल्या माध्यमातून भेटलंय पुरीन भाऊ उद्योजक यांचं इथे आगमन झालंय. तरी मी केसुला प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार करतील अमोल भाऊ राठोड. पुरीन पवार सर तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित दिली त्याच्याबद्दल मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. आणि मला वाटतं आमचे गावचेच पुरीन पवार सर उद्योजक आहेत ते निघाले आहेत. त्यांचा सत्कार अमोल भाऊ करतील. थोड्या वेळामध्येच पाहुणे जे प्रमुख पाहुणे असतील त्यांची उपस्थिती आपल्याला दर्शवणारच आहे. यूट्यूब जरा कॅमेरा इकडे फिरवायचा आहे.
धन्यवाद भाऊ. खूपच सुरेख असा शॉट मारला आणि मला वाटतं विकेट बी कोणाची गेली. अभि याने 6 बॉलमध्ये 31 धावा ज्या मागच्या मॅच मध्ये ठोकल्या होत्या तोच अभि आता विकेट होऊन परततोय. मी बोललो होतो की सूर्य हा बॉलर कोणत्याच बल्लेबाजाला अजून टिकू दिला नाही क्रीजवरती. अतिशय घातक बॉलर सूर्या. अभि थोडा थांबून खेळला असता तर 1 ओव्हर जरी काढली असती सिंगल डबल नाही तरी मॅच बाकीच्या मॅच मध्ये तुम्ही अभिषेक करू शकला असता. पण तेवढाच ताकदीचा गोलंदाज सूर्या पूर्णतः हवी पडतोय बल्लेबाजावरती. मला वाटतं लाथून ब्लॉक करतात सूर्या. काय एवढा लांबवरचा प्रवास करून मी आलोय ते खेळ आपला दाखवत असताना सूर्या मला वाटतं काकडदऱ्याचं आमच्या समोरच आम्ही पण पत्रस तांड्यावरचे आहेत सर. खूप चांगले प्लेयर आहेत काकडदऱ्यामध्ये. मला वाटतं सुनील असेल सुरेश म्हणून एक उत्कृष्ट असे बल्लेबाज होते काकडदऱ्याच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये 30 धावा असताना सुरेश भाऊने 5 षटकार ठोकले होते मला वाटतं हरिनगर तांड्यामध्ये. अतिशय सुंदर असं शॉट. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. या 1 धावेने संघाचं पहिला चौकार झालाय. 5 धावा. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन सुरेशच्या माध्यमातून बघायला मिळतंय. नियंत्रण जे म्हणायला लागेल खूप चांगलं नियंत्रण आहे सुरेश आपल्या गोलंदाजीवरती. अचूक टप्पा. बघूया पुढचा चेंडू सुरेशचा. बॅट्समन नाम अतिशय सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन. अतिशय आणि याचबरोबर क्लीन बोल्ड. अतिशय खूप चांगलं विकेट होता. बॅट्समनचं नाव मी विसरलोय सॉरी. काय नाव? शिवम. फेमस बॅट्समन आहे शिवम. परंतु मिडल विकेट क्लीन बोल्ड. निश्चितपणे नालबंदी संघ या विकेट पतन झालेला आहे. अतिशय महत्वाची विकेट शिवमची जागा कोण घेऊन येते बघूया. निश्चितपणे आपलं गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी अतिशय सुंदर कामगिरी करतायत सुरेश. शिवमची जागा घेऊन येत आहेत रोशन. बघूया रोशनला निश्चितपणे मोठे फटके खेळायला लागतील. 1 धावेने निश्चितपणे धावा होतील. परंतु हे जे धावाचे डोंगर आहे ते डोंगरापर्यंत जर पोहोचायचं असेल तर निश्चितपणे चौकार आणि षटकारांची आवश्यकता. बघूया रोशनच्या बॅट्समधून आपल्या संघासाठी किती धावाचं योगदान मिळतंय. सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळायला लागतील कारण की रिक्वायर रन रेट जो आहे तो निश्चितपणे 14 रनाच्या वरती असेल प्रति ओव्हर. क्वालिटी बॉलिंग. अतिशय सुंदर बॉलिंग सुरेश. बघूया पुढचा चेंडू सुरेश यांनी टेनिस बॉल मध्ये बंजारा समाजामध्ये एक आपलं बॉलिंगच्या माध्यमातून आपलं निश्चितपणे आपलं नाव लौकिक केलेलं आहे. सुरेशचं नाव निश्चितपणे कोणत्याही टुर्नामेंट मध्ये निश्चित आपली छाप छोडली आहे त्याने. बघूया पुढचा चेंडू सुरेशचा रोशनसाठी. पहिल्या चेंडू पासून मोठे फटके खेळायला लागतील तरच आपण जो आपला टार्गेट दिलाय त्या टार्गेट पर्यंत आपण पोहोचू शकतो. 1 धावेपासून होणार नाहीये हा टार्गेट कंप्लीट. सुंदर शॉट. ग्राउंड शॉट. 1 धाव पूर्ण आणि 1च धाव. या 1 धावेवर धावसंख्या किती? फक्त आणि फक्त 6 धावा. मला तर वाटतं शेवटचा चेंडू असेल हा. अतिशय सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन. केवळ आणि केवळ 6 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्यात सुरेश याने.
बघूया पुढचा चेंडू रोहित साठी. चांगला बॅट्समन आहे रोहित. बघूया मोठे फटके खेळायला लागतील तरच आपण या रनचेस पर्यंत पोहोचू शकतो. सुंदर शॉट आणि हा निश्चितपणे मला तर वाटतंय 6 धावा. षटकार. सुंदर शॉट रोहितच्या बॅटमधून हा निघालेला हा खणखणीत षटकार. 6 धावा. समाधान राठोड यांना विनंती आहे. समाधान BD11 समाधान या इकडे. सॉरी समाधान तुम्हाला थोडासा डिस्टर्ब केलंय परंतु या. उत्कृष्ट षटकार मारलाय रोहिताने सूर्यावरती. मला वाटतं हा पहिलाच षटकार असेल कारण की याच्या चौकार वगैरे मारले असतील पण षटकार पहिलाच असेल कारण की सेवालाल चषक मध्ये सुद्धा सूर्याला कोणत्याही प्रकारे चौकार षटकार मारण्यामध्ये पूर्णतः त्यांनी थांबून ठेवलं होतं बल्लेबाजाला. आणि आता पहिलाच बॉल फेस करत असताना रोहितने षटकार मारलाय. आता मला वाटतं 18 बॉल मध्ये जवळजवळ जय जाधव उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. ते लेफ्टी आणि राईटी दोन्ही साईडने बॉल आत बाहेर करू शकतात. जय जाधव अवघड शेज. 18 बॉल 42 ने 18 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता. आवश्यक रन रेट 14च्या वरती असेल परंतु अशक्य नाहीये. 14 चेंडू 12 धावा. 12 14 चेंडू 42 धावा. प्लीज सामना चालू करा. मोमेंटम बॅट्समन झाला का सॉरी हा. यानंतरचा होणारा अंतिम सामना साई 11 बीड वर्सेस या दोन्ही संघातून जो संघ विजयी होईल त्या संघामध्ये रोमांचक सामना होईल. बघू पुढचा दुसरा षटक वैयक्तिक पहिले षटक बॅट्समन बॉलर जय हा जय बघूया जय. वाईड अंपायरचा इशारा बहुत वाईड बॉल ऑफसाईडच्या खूप बाहेरून आणि अवंतर धावामध्ये वर धावसंख्या या एक धाव्याबरोबर धावसंख्या 13 धावा. उर्वरित 18 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. या मैदानावरती निश्चित सिमेंट विकेटवरती हे रनचेस 100% शक्य आहे कारण की ह्या एका ओव्हरमध्ये 30 धावा सुद्धा शक्य आहे. त्यामुळे बघूया पुढचा चेंडू जयचा रोशनसाठी. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न पूर्णपणे चुकलेले आहेत रोशन. डॉट बॉल. एक डॉट बॉल खूप महत्वाचा. एक चेंडू अतिशय महत्वाचा आहे. एक बॉल डॉट एक रनचेस. या रनचेस मध्ये खूप महत्वाचा आहे एक डॉट बॉल. उर्वरित 10 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. सॉरी पुढचा चेंडू जयचा मारण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट. बॅट कट बॅटच्या वरच्या दिशेने लागलेला बॉल आणि विकेट. हा सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं रोशन याने परंतु यावेळेस केवळ आणि केवळ एक धावेवरती आउट झालेत रोशन. बघूया पुढचा फलंदाज मुंबई पोलीस संग्राम राठोड. आपल्या संघासाठी निश्चितपणे मोठे फटके खेळायला लागते संग्रामला. हा 16 चेंडू मध्ये 40 ना किती झाले. हा नाही 41.
अशक्य नाही आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु इथे समाधान आणि रोहित याला निश्चितपणे जबाबदारीने खेळ खेळायला लागेल. उर्वरित 16 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन जयच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू जयचा संग्रामसाठी. सुंदर शॉट, निश्चितपणे एक धाव पूर्ण. स्ट्राइक चेंज. एक धावेने धावसंख्या वाढेल, परंतु आपला जो लक्ष्य आहे त्या लक्ष्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर निश्चितपणे मोठे फटके खेळायला लागतील. 15 चेंडूमध्ये 40 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळायला लागतील तरच हे रन चेस कंप्लीट होऊ शकतं. अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा चाललेला सामना बदलापूर नगरीमध्ये, न्यू वडवली बदलापूर. बघूया पुढचा चेंडू जयचा रोहित साठी. चला लवकर, जास्त वेळ घेऊ शकत नाही फिल्डिंग टीम. प्रथम पारितोषिक 33,333 ज्यांनी दिले ते माननीय चेतन महाजन, डॉक्टर चेतन महाजन, डॉक्टर कुणाल राठोड आणि डॉक्टर प्रणव राठोड. द्वितीय पारितोषिक माननीय सुनील भाऊ राठोड, नायक केसुला प्रतिष्ठान, प्रवीण उत्तम राठोड सर. तृतीय पारितोषिक गुणवंत गुणवंत राठोड आणि प्रवीण पवार. दोनच पारितोषिक, सॉरी. पुढचा चेंडू जयचा रोहीसाठी. उंचावून मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या दिशेने लागलेला बॉल आणि हा वन बाउन्स चौकार. 4 धावा. महत्वपूर्ण रन म्हणायला लागेल. ह्या 4 धाव्यावर धावसंख्यामध्ये मोठी भर आणि धावसंख्या झाली होती 18 धावा. अजूनही सामना दोन्ही साईडने क्वालिफाय इथून आरसीबी नालबंदी संघ हा विजयी होऊ शकतो. चांगले फटकेबाजी रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते आणि रोहितला क्रीजवरती थांबावंच लागेल, कारण की स्फोटक बल्लेबाज रोहित, 2 चांगले धुरंधर बल्लेबाज अभि आणि शिवमच्या माध्यमातून विकेट पडलेली आहे आणि आता एकटा लढतोय तो रोहित आपल्या संघासाठी. जरूर षटकार चौकार रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. सामना करेल तो रोहित. मी बोललोच होतो की रोहित हा थांबणारा प्लेअर नाही आहे आणि मला वाटतं बॅक टू बॅक दुसरा चौकार असेल हा. खूपच सुरेख असे बल्लेबाजी म्हणावं लागेल रोहितच्या माध्यमातून आणि मला वाटतं बॉल हरवलेला आहे. सुरेख बल्लेबाजी. जोपर्यंत रोहित क्रीज वरती आहे तोपर्यंत हा सामना कुठेही खेळू शकतो. नालबंदी संघ हा सुद्धा वापसी करू शकतो या मॅच मध्ये, कारण की अजूनही दुसरी ओव्हर चालू आहे आणि धावसंख्या झाली ती 22. अजून 2 ओव्हर राहिले आहेत आणि सूर्यासारखा गोलंदाजची ओव्हर संपलेली आहे, कारण की 4च ओव्हरचा हा सामना आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलरला एक ओव्हरच टाकायला पाहायला भेटेल. मला वाटतं याच्यानंतर शरद एक्सप्रेस यांच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटेल. काही दिवस नालबंदीतूनच ते खेळत होते, पण काही कारणास्तव ते आज मोर्यावल्यांकडून खेळत आहेत. त्यांचाच सामना करावा लागेल शरद यांना, रोहित यांना. उर्वरित 13 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. बघूया पुढचा चेंडू जयचा रोहितसाठी. सुंदर फलंदाजी रोहितच्या माध्यमातून. निश्चितपणे चांगली बॉलिंग, रनआउटचा चान्स, परंतु चांगला थ्रो आणि चांगला गदर. या 1 धाव्यावर धावसंख्या 23. रोहित आपल्याकडे स्ट्राईक असेल. उर्वरित 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. प्रति ओव्हर 15 धावा. रनचेस 100% शक्य आहे. 2 षटकामध्ये 31 म्हणजे
प्रति ओव्हर 15.5 धावा. माननीय प्रवीण उत्तम राठोड, आदिरा प्रॉपर्टी कन्सल्टन्सी उद्योजक, मी माननीय गजानन राठोड सर, जाधव सर सॉरी यांना विनंती करतो की त्यांनी शाळा श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यूट्यूबला विनंती आहे, प्लीज कॅमेरामॅन प्लीज फोटो, अमोल सर फोटो घ्या. माननीय प्रवीण उत्तम राठोड सर यांचा केसुला प्रतिष्ठान यांच्या वतीनं सत्कार होत आहे. धन्यवाद प्रवीण राठोड सर. अतिशय सुंदर शॉट आणि डॉग आडवाड आहे या शॉट साठी. या 2 धावेबरोबर धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. उर्वरित 11 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. शरद अतिशय सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन करत आहे. शरद नावाजलेला खेळाडू शरद. बघूया पुढचा चेंडू शरद सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. रोहित काही समजू शकले नाही. उर्वरित 10 चेंडू आणि 29 धावा. निश्चितपणे येथे रोहितचा प्रयत्न असेल मोठके फटके खेळण्याचा, परंतु शरद हा अतिशय सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी करतोय. बघूया पुढचा चेंडू शरदचा रोहितसाठी. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. रोहित काहीच समजू शकले नाही. डॉट बॉल. सुरुवातीला भरपूर क्रिकेट मला वाटतंय नालबंदी संघाकडून घेतलेले आहेत शरद, आणि आता IPL सारखा जो हा सर बोलो थोड्याच वेळामध्ये बघा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सलग 3 डॉट बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन शरद यांच्या माध्यमातून. रोहित वरती भारी होतात शरद. यानंतर मेगा फायनल साई 11 बीड व्हर्सेस, या दोन्ही संघामधून जो संघ विजय होईल तो संघ. प्रेक्षकांनी पुढे जायचं नाहीये. बघूया पुढचा बॉल. शरदने निश्चितपणे आपल्या संघासाठी सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय आणि हा सामना हळूहळू मोर्या 11 कडे झुकताना दिसतोय. निश्चित अतिशय सुंदर गोलंदाजी. सलग लगातार सेकंड लास्ट षटक आणि लगातार 4 डॉट बॉल मानायला लागेल शरदचा मी निश्चितपणे फॅन आहे. भरपूर बॅटिंग मध्ये आणि बॉलिंग मध्ये स्वतःच्या स्वबळावरती या खेळाडूने मॅच जिंकून दिलेल्या आहेत. खूप अतिशय चांगली मेहनती प्लेअर म्हणायला लागेल. आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगच्या माध्यमातून आपलं नाव. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि रोहित विकेट आहे की काय, सॉरी रोहित काही समजू शकले नाही आणि ओव्हर चेंज. लगातार 5 बॉल डॉट. उर्वरित 6 चेंडू आणि 29 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर धावसंख्येला पूर्ण विराम लावला आहे तो शरद. जेवढी प्रशंसा मराठीमध्ये प्रशंसा करावी तेवढी कमी, कारण की शेवटच्या 2 षटकामध्ये 31 धावांची आवश्यकता होती, परंतु केवळ आणि केवळ आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या त्या शरद याने. आणि हा सामना निश्चितपणे 80% म्हणायला लागेल आपल्या बाजूने झुकवलेला आहे तो सामना. निश्चितपणे शरदची. बघूया शेवटचे षटक घेऊन येतात प्रशांत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी लास्ट शेवटचे षटक.
उर्वरित 6 चेंडू आणि 29 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळायला लागतील. संग्राम आणि रोहित उंचावून मारण्याचा फटका, परंतु इथे झेल सुटलेला आहे. ह्या 1 धावेने धावसंख्या 26. उर्वरित 5 चेंडू आणि 28 धावा. 4 षटकार आणि 1 चौकार. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळले तर रनचेस होऊ शकतं, परंतु अशक्य आहे, परंतु इम्पॉसिबल नाही आहे. क्रिकेट अनिश्चितताचा खेळ आहे. शक्य पण होऊ शकतं, परंतु निश्चितपणे रोहितने प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायला लागेल तरच या रनचेस पर्यंत पोहोचू शकतं. आणि अजून एक सूचना की रनचेस कंपल्सरी का बोलतात, उर्वरित 5 चेंडू आणि 28 धावा. 90% हा मोर्या इलेव्हनकडे झुकलेला हा सामना. बघूया, रोहितने मागच्या ओव्हरमध्ये 5 डॉट बॉल खेळले होते, पण या 5 बॉलवरती आता मोठे फटके खेळायला लागतील. अभिषेक शर्मा सारखी इथे फलंदाजी करायला लागेल रोहित. अभिषेक शर्मा हा पण डावखोरा फलंदाज, लेफ्टी, आणि रोहित सुद्धा. त्यामुळे आवश्यक रन रेट प्रत्येक चेंडूवरती शॉट खेळायला लागेल तरच हे रनचेस कंप्लीट होईल. अशक्य आहे, परंतु इम्पॉसिबल नाही, होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चितताचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. बघूया पुढचा चेंडू प्रशांतचा रोहितसाठी. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन. 100% फुल बॉल, यॉर्कर बॉल, आणि हा जवळजवळ 100% म्हणायला हरकत नाहीये. एखादा जर अवंतर व्हाईट बॉलवरती 5 धावा आल्या आणि सलग 4-5 चौकार किंवा 7 सलग 4 षटकार मारले तरच हे रनचेस कंप्लीट होईल. आणि हा मारण्याचा प्रयत्न बॉल वरती गेलाय आणि इथे झेलबाद 100% हा झुकलेला सामना. औपचारिकता बाकी असेल ह्या मॅच मध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन प्रशांत, त्याच्यानंतर सुरेश आणि शरद. यानंतर होणारा मेगा फायनल 100% सांगू शकत नाही, परंतु औपचारिकता बाकी आहे. साई 11 बीड व्हर्सेस मोरिया 11. रोहितने आपल्या बॅटमधून भरपूर मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने बॉल बॅटवरती यायला पाहिजे त्याप्रमाणे आला नाही. त्यामुळे भरपूर डॉट बॉल खेळले रोहितने. बघूया पुढचा चेंडू. उर्वरित 3 चेंडू. पुढचा चेंडू प्रशांतचा. अतिशय सिनियर प्लेयर असतील, त्यांचं नाव विसरलो, पण नेहमी आपल्या संघासाठी धावपळ करत असतात. संग्राम. उर्वरित 2 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. एक धाव कंप्लीट. उर्वरित 1 चेंडू आणि 26 धावा. यानंतर साई 11 संघाला विनंती आहे, आपण नाणेफेक करण्यासाठी अंतिम मेगा फायनल साठी सज्ज राहायचंय. सुंदर शॉट, समाधान बॉलच्या पाठी आणि चांगली फिल्डिंग. एक याचबरोबर मोर्या 11 हा संघाचं अभिनंदन. आपण फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल आणि अतिशय चांगलं खेळ दाखवलंय. पराजित होऊनही सुद्धा RCB नालबंदी या संघानं. अमोल राठोड सर आणि गजानन राठोड सर, गजानन जाधव, सॉरी साडू, मला माफ करा. आपण सॉरी सर,
आपण इकडे यायचंय वरती, नाणेफेक करायचंय आपल्याला. मेगा फायनल. सुनील भाऊ आले असते तर मजा आली असती. नाही सुनील राठोड